नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली अतिशय महत्त्वाची बातमी. शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. अशासकीय प्राथमिक शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरण संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालय मार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार खाजगी शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या प्रकरणी निकाली काढण्याकरिता संचालक स्तरावरून मार्गदर्शन शिक्षणाधिकारी प्राथमिक व अधीक्षक वेतन वहिनी पथक प्राथमिक बुलढाणा यांना विनंती करण्यात आलेली होती. यानुसार प्राथमिक संचालनालय कार्यालयाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून यामध्ये नमूद करण्यात आले आहे की खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 नियम 16 मधील 18 ब नुसार फक्त माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकाला प्रत्येक वर्षाकरिता 15 दिवसाची अर्जित रजा अनुज्ञा आहे. तर खाजगी व प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञा राहणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय नियम 19 नुसार कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत सुट्टीचा अथवा त्याच्या भागाचा लाभ घेण्याकरिता प्रतिबंध करण्याकरिता मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्याला शिक्षण अधिकारी यांची पूर्वपरवानगी मिळणे आवश्यक असेल असे नमूद करण्यात आले आहे. तर दिनांक 1/7/1995 च्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना अर्ध वेतन रजाऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी 10 दिवस मान्य करण्यात आले आहे. तथापि सदर आदेशामध्ये अर्धवेतनी रजाऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा रोखीकरण करता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर खाजगी शाळेमधील कर्मचारी हे 1981 च्या नियमावलीमध्ये नसल्याने खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक यांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञा राहणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे. धन्यवाद.